आजच्या गावात यो कुठला मासा आहे? शिवडा. शिवडा. बाबा बाबा बघा मित्रांनो कसा खतरनाक काम झाले आज. गाईज आता आपण पहिल्या जाळ्याला चेक करायला घेतोय. समोरच्या साईडला रोमिओ आपला. दोन्ही साईडने चेक करायला लागतं. गुतलाय पहिलाच बोलतो मासा लागले. अरे बाबा बाबा कसं आहे बघा, कसं आहे बघ, कसा तराक्या. याला आमच्याकडे काला मासा बोलतात, तुमच्याकडे काय बोलतात त्या पण सांगा. आणि याची टेस्ट आहे ना ही एकदम भारी असते. मोस्ट ऑफ द सगळ्याच एरियामध्ये भेटतं. त्याच्यामुळं प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी नावं आहेत. आणि याच माशाला अशी खूप अशी नावं आहेत. तिलापिया, तेलप्पा, चिलापी, काला मासा, मासा, इंग्लिश मासा बोलतात. मस्त एकदम कडक साईज भेटली. पहिलाच बोनी झाली. वेलकम बॅक टू माय चॅनल #व्लॉग. जिथे जाऊ तिथे खाऊ. मित्रांनो समोरून पाहता सूरज दातीलकर आहे आणि त्याचा फ्रेंड आहे. सो आज फिशिंगचा व्लॉग असणार आहे आणि गोड्या पाण्याची मच्छी आहे. सो कोणती कोणती मच्छी भेटणार आहे ते आपण दाखवणार आहे. आणि जमलं तर आपण नक्कीच घरी जाऊन ते टेस्ट करून सांगणार आहे कशा पद्धतीचं आहे. नाही तर आज कोणत्या पद्धतीचं मच्छी भेटणार हे आपल्या #व्लॉग जिथे जाऊ तिथे खाऊमध्ये दाखवूया. सो चला आता आपण खाली जाऊया. थोडी उतरण आहे मित्रांनो. आरामात. सो जाणून घेऊ सूरज दातीलकर कडूनच आपल्या तलावात कोणते मच्छी भेटणार आहे. बाया आपल्याला इथं ना तिलापिया मासा म्हणजे काला मच्छी हां ती मोठ्या प्रमाणात भेटतं. आणि चुकून लागला ना तरी शिवडा मासा लागतं. शिवडे माशाला जरा मागणी जास्त आहे. त्याच्यामुळं तुम्हाला रेसिपीसाठी नक्कीच आपण जे तिलापिया मासे आहे ना ते देऊ. आता तिलापिया मासा म्हणजे काला मासा भेटले. हा काला मासा तिलापिया. पहिल्यांदाच नाव ऐकलं का मी काला मासा म्हणून. काला मासा सगळीकडे आपल्या याच्यात काला मासा बोलतात. या माशाचे ना सगळ्यात जास्त नावं आहेत. आणि मासे पण लागलेले आहेत पुढं. सो मित्रांनो आता आपण ना मोठे माशांचे जाळे बघतोय. याला मासे थोडेसे कमी लागण्याची चान्सेस आहेत. कारण का हे थोडे मोठे झाले आहेत आणि मोठा मासा आहे पण एवढं पण नाही आहे. तर चला बघूया किती मासे लागतात. मित्रांनो ही साईज बघा माशाची आणि तुम्हीच सांगा यो मासा तरी काय आहे. एकदम भयानकच मासा आहे. आणि आता आपण याला लगेच आखोटीन ठेवू आणि पुढचे शोधायला लागू. आपल्याला मस्त मोठे साईजचा अजून एक मासा भेटला. यो बघा आव ये माशाची बिचाऱ्याची काय केलेली. एक होता इकडं आणि लगेच दुसरा. आणि याला आपण एकच हातामध्ये असं काढून ठेवू. हे बघा डायरेक्ट एकच हातामध्ये ठेवला पण. सो मित्रांनो हे बघा इथं समोरच वरतीच लागलेला मासा आहे. तो पण आपण काढून घेऊ. आणि एकच मासा नाही तर आपल्याकडं 2 मासे आहेत. हे बघा मस्त कडक साईज आहे. हा 4 बोटी झाला आहे ना त्याला मस्त मीडियम साईजचं मासा लागतात. म्हणजे डायरेक्ट फ्राय करायचा. आता तूप पोरला ना इथंच चावा घ्या. नाही तुपाची जवळ घेऊच नको. मित्रांनो आपला ट्यूब आहे ना ही म्हणजे आपली होडी आहे सध्या जीव वाचवासाठी. कारण का हा जर मध्ये कुठं धोका दिला तर जाळ्याला गुंतून आपण लेवल होऊ शकतं. भारी लावले. अजून बघा इकडं पुढं पण लागले मासा. आणि इथे मला तर वाटतं फाडले झाला आपला. पहिल्यांदा टाकले झाला खास राजेसाठी. कारण का राजेश भाऊ येणार होता आपला. आणि मस्त बघा एकदम मस्त साईजचा मासा भेटले. आयफोन ना आता बुडाला तरी चालेल. तर आपल्या भावाचा नवीन आयफोन आलेला
हे कोणतरी जालावरती खेचलाय शी यार. इथे कडेला ठेवणं म्हणजे थोडंसं रिस्की काम आहे. इकडनं टाकलेलं झाला, कोणतरी खेचलं कडेला. राहू दे, काय विषय नाही, आपल्याला मासे भेटले. सूरज दातीलकर आणि मित्र तुझं नाव काय? रोमिओ यांचं मासेमारी चालू आहे. आणि मला इथे कॉर्नरलाच तलावाच्या ठिकाणी शंख सापडलेला आहे, पाहू शकता मित्रांनो. 4-5 जणच भेटले आहे की नाही. सो गाईस, तिकडं आपला प्रतीक आहे. प्रतीक बघतोय मासा आपल्याला. आपण ना माशांची निगराणी करायला ठेवलेली आहे याला. आणि पुढे थांब, मासा आहे मस्त मोठे साईजचा आहे मासा. कारण का मला तरी वाटतं ना यो सगळ्यात मोठी साईज असेल. आणि नक्की काला मासा आहे का शिवडा आहे ते बघण्यासारखं असेल. कारण का एक तुफानी साईजचा मासा आहे. इकडं बघा, एकदम रॉकेट साईज याला बोलतात ना, रॉकेट साईज. तर आपल्याला भेटलेला रॉकेट साईजचा मासा, गिफ्ट तिलापिया म्हणतात याला. आणि ही स्पेशीज आहे ना सर्वात मोठी असतं याची, तिलापियाची. तर आपल्याला मस्त एकदम मोठे साईजचा भेटले. तर याला आपण ऑइल फ्राय करणार आहोत घरा जाऊन, बोट्या करून. अर्धा रसा अर्धा तलाला. मित्रांनो, गोली बांधत होतो आणि लगेच इथे दुसरं लागलेला. याला लागून थोडासा वेळ झाला आहे त्याची मुला. आणि मित्रांनो, जाळं कसं टाकतात ते तर तुम्ही सूरज दातीलकरचे व्हिडिओ बघितले असतील, म्हणजे माझ्याच व्हिडिओमध्ये बघितलं असेल. म्हणून जाळ्याचा भाग नाही दाखवलं तुम्हाला. आपल्या इकडं काळ्या माशांचा खजाना आहे. आपण येतो कामच 25 करून जातो. या जेवण साईज कडक कडक. वाटतं ना आत्ताची पेढीचा सर्वात मोठा मासा आपल्याला इथंच कुठं लागला असेल. नाही, मासा नाही. हे बघा, अशी पण लोक आहेत काही की डायरेक्ट दगडं टाकतात आपले याच्यावरती, जाल्यावरती. मासा पण आहे आणि दगडं पण टाकल्यान, काय विषय नाही. मला वाटलं सर्वात मोठा मासा लागला, कारण का जाम वजन होता. बघता तो कोणतरी वरनं दगड टाकले. मला वाटलं सिरियसली मोठं झालंय ना. मी अंदाज घेतला ना. मित्रांनो, रोमिओ म्हणजे आपला भारत भाऊचे जवळ एक मासा लागले आणि आपला जाळं इकडे जाम फाडले. थांब, ट्यूब नाही जायचा, खालती ठेवायचा. भारत भाऊ आपल्या जोडीला थोडासा नवीन आहे, नवीन मच्छीमार आहे आपल्या जोडीला. कारण का बिगिनर आहे आपल्याकडं, नवीनच नवीन बॅच चालू केली आपण त्याच्यामध्ये. फटाफट काढून घेता. खूप अडकले. ओके, मस्त साईज आहे बघा ही. मस्त मासा भेटले बघा, एकदम कडक साईज आहे. अरे आत्ताच लागले, ताजा ताजा. 1-2च खाला असेल यो. वाईड अँगलमध्ये तुम्हाला छोटा वाटत असेल, मस्त आहे. अर्धा किलोच्या आसपास आहे डायरेक्ट यो. मित्रांनो, इथे ना आपण 4 बोटं भुसा टाकले, 3.5 ते 4 बोटाचं आहे. आणि पाणी एकदम कमी आहे. चल. अरे वा, अरे बाप रे बाप. बघा रोमिओच्या इकडे लाईन बघा. उसर दाखव, माल दाखव. हे बघा कशा माल आहेत बघा वाईड अँगलनी. आणि पुढं निसक्या मारतात. तर चला फटाफट काढता मी.
आणि व्हिडिओ चालू ठेवता, कारण का तुम्हाला बघायला भेटेल हे याला बरंच असं लागलं असतील आपले मासं. आणि आपण आता 5-6 जण आले, त्याच्यामुळं सगळ्यांचा जेवणाचं काम तर मला तर वाटतं जेमतेम होतच आलं असेल. काय रोमिओ बाई? मस्त काम. रोमिओ मला एक सांग, जाळं टाकायला किती त्रास आहे? बेकार, खतरनाक ना का? ह्याला 2 मासं काढलं तरी अजून अर्धा मासा नाही. अरे काय करायचं बाई, येत ना एवढा आता असं धरून ठेवलंस ना तर इकडनं असं खेचायचं आहे. मित्रांनो आपल्याला ना पुढे झटके लागतात. भारत भाई सांगतं झटके आहेत बोलतं, आणि मला तरी वाटतं मासा माझ्या साईडला कुठंतरी आहे. मिडलला तर नाही आहे, अजून थोडंसं मला तर वाटतं पुढं आहे. यस आहे इथं कुठंतरी. बघा जाळा एकदम जवळ आणले आणि इथे एक नाही तर 3-3 मासे लागले. कशी माल लागले बघा, माल. वाईड अँगलमध्ये दाखवतो हे बघा, माल बोलताना याला माल. आणि यो माल ओरिजिनल आहे. ए बाबा ट्यूब फाडाल. मित्रांनी फोन पण केलता इथनं बघून, का बोलतो तुझ्या जाळ्याला मच्छी लागले पटकन जा. तर मित्रा ही मच्छी काढली, पहिला मासा काढलाय. आपल्याला लगेच झोल्यान ठेवतंय, तर दुसरा मासा काढतंय. तुझ्यासाठी चालले ना या. बघा दुसरा मासा. माझ्या अंदाजात दारू प्यायला चाललेले तिघा पण मित्र आणि ते गुंतून गेले. 3 तिगडा काम बिगडा. हा जा. आता आपण जाला सरळ करायला लागेल. हा पण एकदम बघा कसली साईज एकदम कडक साईज आहे. झाले का ना आजचं काम? बाई आजचा कोट्याचं काम झाले. बाकी बाहेर आले हो बघ. नक्की सूरज पाण्यात उतरता ना तेव्हा साधं काम करीच नाही. डेफिनेटली. आणि आज सोबत रोमिओ पण होता, बोलला तर कामच बेकार. रोमिओने जुलिएटला नाही आणले. नाही बाई हॅलो भाई आता यो पडला असता नादात फोनच्या. आता मस्त मावरा ना दे माझ्या हातान दे. बापा वाटलं नव्हतं भाई, खतरनाक. अरे मोठा मावरा नाही हो. बघा मित्रांनो, चल वरची साईडला. जबरदस्त. आज नाही भाई सूरजचा साधा कामच नाही भाई. याच्या तुझ्यासाठी व्हिडिओ आहेत सगळ्या टाका का भाई? नक्की भाई. आणि आपला iPhone 60 पण बघायची उत्सुकता झाली. सो भेटूया आता आपण पुढे. सो चला मावरा बघूया पहिल्या. घरी जाऊन जाम खाता मावरा. सो मित्रांनो बाबा मावरा बघा कसा जिवंत आहे. बघा जिवंत रावस. यो काय आजच्या गावात यो कुठला मासा आहे? शिवडा. बाबा बघा मित्रांनो कसा खतरनाक काम झाले आज. वाटलं नव्हतं एवढा मावरा मच्छी पकडली. शिवडा मासा कसा मोठा आहे. आणि काला पिया म्हणजे काळा मासा आपला. आणि शिवडा मस्त आज मजा येणार आहे. सो बघितलं फिश तर नक्कीच आपल्याला कुकिंगचा लॉगसुद्धा, फिशिंगचा लॉग झालेला, कुकिंगचं सुद्धा जमलं तर नक्कीच दाखवेन. सो चला आता भेटूया पुढच्या लॉगमध्ये. अशाच नवीन लॉग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि हा मित्रांनो जाता सबस्क्राईब करायला विसरू नका.